हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर प्रीतम खुने, MBBS, MA अँथ्रो, नेट क्वालिफाईड. सोबतच मी UPSCचे 4 वेळेस इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि 100हून अधिक UPSC टॉपर्सला गाईड केलेलं आहे आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. आज मी काय करणार आहे, तर आज आपण चर्चा करणार आहेत की MPSC प्री निघालेली आहे, तर आपण पुढे काय करायला पाहिजे. एकदम डिटेलमध्ये चर्चा होणार आहे. तुमचे काही डाऊट असतील तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता नंतर. ठीक आहे, तर आज प्री झालेली आहे, तर प्रिलिम्स एक्झाम झाल्यानंतर पुढे काय करायचं, तर 3 प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत. पहिला विद्यार्थी असा असणार आहे की त्याने अँथ्रोपॉलॉजीची कोचिंग घेतलेली आहे, फक्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस नाही आहे, तर तसा विद्यार्थी माझ्याकडे येऊ शकतो आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकतो. टेस्ट सिरीजमध्ये काय काय आपण ते पण डिटेलमध्ये बघणार आहेत. दुसरा प्रकारचा विद्यार्थी असा आहे की ज्याने काय केलेलं आहे की त्याने कोचिंग नाही घेतलेली बट स्वतःहून सेल्फ स्टडी वगैरे केलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यासाठी तो कॉन्फिडंट नाही आहे. मग अशा विद्यार्थ्यासाठी आपण काय आणले, तर त्यांना एनरिच करण्यासाठी, त्यांचा कंटेंट वाढवण्यासाठी आपण आपला क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आणि सोबतच त्यांची आन्सर रायटिंग फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स नेण्यासाठी आपली टेस्ट सिरीजसुद्धा आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स कम टेस्ट सिरीज आहे. आणि तिसरे प्रकारचे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अँथ्रोपॉलॉजी टाकलेलं आहे पण त्यांना अँथ्रोपॉलॉजीबद्दल कम्प्लिटली ब्लँक आहेत, त्यांना काहीच आयडिया नाही, तर असे विद्यार्थीसुद्धा माझ्याकडे येऊ शकतात. आपली रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 2026ची बॅच आहे. 110च्या आसपास लेक्चर्स आहेत. तुम्ही डेली 2-2, 3-3 लेक्चर्स बघून अराउंड 40 ते 50 दिवसामध्ये कंप्लीट करू शकता ते पूर्ण कोर्स आणि अँथ्रोपॉलॉजी फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स जाऊ शकता. आता क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज काय आहे आपण याच्याबद्दल चर्चा करूया. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिकली काय आहे, तर अँथ्रो एक्सप्रेस 360 नाव दिलेलं आहे मी याला. अँथ्रो एक्सप्रेस का तर हे पॅसेंजर ट्रेन नाही आहे, एकदम आपण फास्ट करणार आहे. आणि 360 का तर मी हमेशा माझ्या स्टुडंट्सला सांगतो 360 डिग्री म्हणजे काय की पूर्णपणे होलिस्टिकली आपण अभ्यास करणार. होलिस्टिकली कशाचा अभ्यास, तर अँथ्रोपॉलॉजीचा पूर्ण सिलेबस एक ना एक टॉपिक चांगल्या प्रकारे कव्हर होणार आहे आणि 360+ स्कोअर घेण्याची हमी देणार आहेत. आपण काय करणार, 360+ घेण्याचा तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढवणार की 360+ मार्क्स येण्याचे चान्सेस वाढतात. का तर आतापर्यंत अँथ्रोपॉलॉजीचा टॉपर UPSCमध्ये किती आला, 362 मार्क्स आहे. मग तुम्ही पण तेवढे मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, आणि याचा मी टॅगलाईन काय ठेवलेलं आहे, तर क्विक रिव्हिजन, स्मार्ट प्रॅक्टिस आणि मॅक्झिमम मार्क्स. ते एकदम म्हणजे पूर्णपणे याला सूट होणार आहे अँथ्रो एक्सप्रेस 360ला. आता याचे फीचर्स काय आहेत या प्रोग्रामचे आपण बघून घेऊया. तर या प्रोग्रामचे फीचर्स म्हणजे काय, तर कंप्लीट मी म्हणणार 360 डिग्री कव्हरेज, तर पूर्ण सिलेबसचा कव्हरेज होणार आहे. तुम्हाला प्रॉपरली एक ना एक टॉपिक आहे तो डिटेलमध्ये सांगितला जाणार आहे, कुठे फॉलो करायला पाहिजे. जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर त्याचे मी नोट्स पण पुरवणार आहे. एकदम कन्साईज आणि एक्झाम ओरिएंटेड मॅनरमध्ये ते कव्हरेज होणार आहे. सोबतच आपण काय करणार आहे, तर PYQचं इंटिग्रेशन करणार आहे. आता मी सांगतो की याच्यामध्ये आपल्याला काय की टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीजमध्ये कसं आहे, तुम्हाला 8 सेक्शनल टेस्ट दिलेले आहेत आपण आणि 4 फुल लेंथ टेस्ट दिले आहेत. 8 सेक्शनल टेस्टमध्ये आपण काय करणार आहे, तर सेक्शन वाईज 4 सेक्शनल टेस्टमध्ये पेपर 1, 4 सेक्शनल टेस्टमध्ये आपण पेपर 2 कव्हर करणार आहेत आणि 4 फुल लेंथ टेस्ट आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो, तर 2 फुल लेंथ टेस्ट आहेत ते आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणून घेतो आणि 2 टेस्ट हे आपण सिम्युलेशन टेस्टमध्ये टेस्ट म्हणून घेतो आपण असं. तर आता या तर कशा आहेत, या लिमिटेड आहेत टेस्ट. हे सोडून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर काही PYQ लिहायचे असतील तर आय विल बी व्हेरी हॅपी टू गाईड यू इन दॅट ऑल्सो. तुम्ही माझ्याकडे 100 काय 500 प्रश्न लिहून या, PYQs लिहून या, मी ते पण चेक करून तुम्हाला एकदम टायमात देईन. आता हे झालं याच्याबद्दल. आता पुढे जर गेलं तर आपण काय करणार आहेत, जे प्रत्येक टेस्ट झाली मी स्वतः चेक करणार आहे, एकदम 1 to 1 तुम्हाला फीडबॅक पण देणार आहे आणि त्याच्यासोबत आपण काय करणार, तर डिटेल टेस्ट आणि मॉडेल आन्सरचं डिस्कशन देणार आहे. तर तुम्हाला आता इथे वेगळं वाटलं असेल की मॉडर्न आन्सरचं डिस्कशन आहे. येस, बरोबर आहे की मॉडेल आन्सर्स मी देत नाही, का तर माझे पर्सनली असं मत आहे की देर इज नथिंग लाईक अ मॉडेल आन्सर. का तर एखादा आन्सर जर मी तयार केलं तर तो मॉडेल आन्सर माझ्या दृष्टिकोनातून आहे. माझे जे लिमिटेड नॉलेज आहे किंवा माझी लिमिटेड जी एबिलिटी आहे त्या हिशोबाने ते आन्सर बनवलं. कदाचित तुमची एबिलिटी त्याच्यापेक्षा पण जास्त असू शकते. मग मी जनरली काय करतो, तो जो टॉपिक दिला आपण त्याचं डिटेलमध्ये डिस्कशन करतो आणि मॉडेल आन्सर देण्याच्या जागी आपण अप्रोच देतो. म्हणजे काय, एखादा क्वेश्चन आहे तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन 3-4 पद्धतीनं कसं होऊ शकतं, बॉडी पार्टमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन कसं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता आणि कन्क्लुजन कसं 3-4 वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तर ते तुम्ही जेव्हा अटेंड कराल कोर्स तुम्हाला कळून येईल. आपले विद्यार्थी ज्यांनी आधी आपली टेस्ट सिरीज अटेंड केला होता, हा कोर्स अटेंड केला होता, त्यांना डेफिनेटली खूप फायदा झालेला आहे. आता याच्यामध्ये आणखी जर म्हणलं तर कसं असतं, आपण जो स्टुडंट असतो तो स्टार्टिंगपासून आन्सर लिहित नाही, मग त्याला विदिन टाईम लिमिट, जसं 10 मार्करसाठी 7 मिनिट आहे आणि 20 मार्करसाठी 14 मिनिटाच्या आसपासचा टाईम, तर त्या विदिन टाईम लिमिटमध्ये एक प्रॉपर आन्सर कसं लिहिणे आणि लिहिण्यापेक्षा त्याचं प्रेझेंटेशन कसं असणे विदिन वर्ड लिमिट ते माहीत नसतं. तर मग ते आन्सर रायटिंग ॲज वेल ॲज आपण प्रेझेंटेशनवर फोकस करणार आहे. बेसिक टू एकदम ॲडव्हान्स नेणार आहेत आपण. त्याच्यामध्ये मग डायग्राम्स असतील तर ते पण आपण तुम्हाला शिकवणार आहेत, फ्लो चार्ट सांगणार आहेत, वेगवेगळे केस स्टडीज किंवा करंट रिलेव्हन्स, अँथ्रोपॉलॉजिकल रिलेव्हन्स कसा
कसा वापरायचा त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. आता हा जो मॉड्यूल आहे आपला, जो कम्प्लीट जे आहे म्हणजे की 360 अँथ्रो एक्सप्रेस 360 आहे, ते कसं असणार आहे तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहे. म्हणजे आणि विशेष म्हणजे काय तर ते ऑफलाईन ॲज वेल ॲज ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. तुम्ही जर पुण्यात असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ऑफलाईनमध्ये अटेंड करा, म्हणजे जे पण क्वेरी आहे एकदम विदिन सेकंड्समध्ये आपण सॉल्व्ह करू शकू. बट जर तुम्ही पुण्यामध्ये नसाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असणार आणि प्री निघत आहे तर तुम्ही डेफिनेटली ऑनलाईन आपला कोर्स जॉईन करा. आता हे जेव्हा तुम्ही करणार, सगळे टेस्ट वगैरे लिहिणार किंवा ऑनलाईनमध्ये तुम्ही टेस्ट मला स्कॅन करून कॉपी पाठवणार, तर मी तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन मी स्वतः करणार आहे, स्वतः पेपर चेक करणार आहे, ईच अँड एव्हरी क्वेश्चनला तुम्हाला फीडबॅक देणार आहे. 1 to 1 फीडबॅक. तुम्ही जर इथे असाल तर 1 to 1 समोर बसून मी फीडबॅक देणार आहे, आणि जर ऑनलाईन मोडमध्ये असाल तर तुम्हाला मी फोन कॉलवर किंवा व्हिडिओ कॉलवर आपण देऊ शकतो, आणि सोबतच तुम्हाला मेंटरशिप पण प्रोव्हाइड केली जाईल, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढतील, मॅक्झिमाइज केले जातील स्कोर. आणि हे जो आहे आपण एक शेड्यूल दिलेला आहे, आपण त्या शेड्यूलबद्दल डेफिनेटली चर्चा करणार, बट त्याच्यामध्ये आपण थोडीफार फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. बट माझी सिन्सिअर तुम्हाला ॲडवाईस असेल की तिथे फ्लेक्झिबिलिटी आहे, पण जो आपण टाईम दिलेला त्या टाईम बाउंड मॅनरमध्ये, आणि स्पेसिफिकली जर तुम्ही ऑफलाईनला येऊन जर टेस्ट दिला तर ते जास्त आणखी इफेक्टिव्ह होतील. आता हे दिस वॉज ऑल अबाउट दिस कोर्स. आता आपण वळूया याचे फीस वगैरे किती आहे. तर फीस याची किती आहे, तर जो क्रॅश कोर्स कम टेस्ट सिरीज आहे त्याची फीस आपण 8,000 ठेवलेली आहे, आणि जे टेस्ट सिरीज आहे त्याची फीस आपण 6,000च्या आसपास ठेवलेली आहे. आता हे कधी चालू होणार, तर ओपन ओरिएंटेशन सेशन आहे याचं 9 जूनला चालू होणार आहे, संध्याकाळी 5 वाजता आपण तुम्ही हे अटेंड करू शकता. सोबतच आपण काय करणार, हे बॅच जे चालू होणार आहे ते 12 जूनला सकाळी 11ला आपलं लेक्चर असणार आहे, 12 जूनला चालू होणार आहे. बट मला थोड्या स्टुडंटची रिक्वेस्ट आली होती की त्यांची 14 तारखेला एक एक्झाम असल्यामुळं हे लेक्चर जरा थोडं पोस्टपोन करू शकता का, तर नाही, आपण पोस्टपोन नाही करणार. आपण काय करणार, 12 जूनला हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये यूट्यूबवर पण असणार आहे, सो आपण तुम्ही ते बघू शकता. किंवा याच्यानंतरचं जे लेक्चर असेल 14 जूनच्या नंतर, ते आणखी शेड्यूल नाही आहे, ते झाल्यानंतर आपण सेम या लेक्चरबद्दल तिथं डिटेलमध्ये चर्चा करूयात. आता याच्यामध्ये काय, हे तुम्ही म्हणाल की हे काय 52 आउट ऑफ 56 काय, तर लास्ट इयर आपण हे टेस्ट सिरीज प्रोग्राम घेतला होता. तर फक्त टेस्ट सिरीजमधून MPSC जे आपला पेपर आहे, पेपर 1 अँथ्रोपॉलॉजीचा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 28 प्रश्न येतात, म्हणजे या 56 प्रश्नापैकी डायरेक्टली 52 प्रश्न आले होते आपले. आणि मी म्हणतो डायरेक्टली प्रश्न, बरं फक्त रेफरन्स वगैरे किंवा थीम नाही आहे, डायरेक्टली एकदम कॉपी पेस्ट तशी प्रश्न आलेले आहेत. म्हणजे माझे जे स्टुडंट होते ते कन्फ्यूज झाले होते की नेमकं 38 प्रश्न अटेम्प्ट करायचे, तर कोणते या 52 पैकी कोणते 38 प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे. आणि दॅट इज अ गुड थिंग, बरं त्याला नेगेटिव्हली घेता येत नाही आहे, का तर एवढी चांगल्यापैकी आपण तयारी केली होती. प्रत्येक केस स्टडी, प्रत्येक एक्झाम्पल वगैरे आपण डिटेलमध्ये केलं होतं. इव्हन इंट्रोडक्शन्स कसे असायला पाहिजे, कन्क्लुजन कसे असायला पाहिजे, ते आपण डिटेलमध्ये केलं होतं. आता दिस वॉज रिगार्डिंग दी कम्प्लीट कोर्स. हां, याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं तुम्हाला की तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट पण मिळणार आहे. जे मेन्स अपेअर्ड स्टुडंट्स आहेत त्यांनी जर असतील, म्हणजे लास्ट इयर मेन्स दिलेली आहे, किंवा जे स्टेपअपचे आधीचे स्टुडंट्स आहेत त्यांनी आले, तर आपण याच्यामध्ये पण तुम्हाला काहीतरी आणखी डिस्काउंट द्यायचा प्रयत्न करूया. आता आपण पुढे जाऊया की याचा शेड्यूल कसा असणार आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे कसं की त्याच्यामध्ये हां, याच्यामध्ये काय असणार आहे, हां इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही नोट करू शकता 9561010747. तर तुम्ही याला मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, @Dr. प्रीतम, तर ते तुम्ही जॉईन करू शकता. तो ओपन टू ऑल टेलिग्राम ग्रुप आहे. आता आपण शेड्यूलकडे मूव्ह करूया. शेड्यूलमध्ये कसं आहे की 8 सेक्शनल टेस्ट आहेत. तर आता आपली भारतातली पहिली टेस्ट सिरीज आहे की जिथे तुम्ही बघाल की पेपर 1 मधले जे अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज आहेत ते फक्त एका टेस्टमध्ये न घेता आपण काय केलं, पेपर 1च्या जे अँथ्रोपॉलॉजिकल थेरी टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4 आणि टेस्ट 5 अशामध्ये पूर्णपणे डिवाइड केलं. त्याच्यामुळे काय होतं की ईच अँड एव्हरी जे थेरी आहे अँथ्रोपॉलॉजिकल थेरी, त्याला आपण फोकस न करू शकतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला इनपुट चांगल्यापैकी देऊ शकतो आणि एकदम परफेक्ट अशी तयारी होऊ शकते. असं तुम्ही बघाल पूर्ण भारतामध्ये कोणीसुद्धा असं करत नाही. तर आपण काय करणार, टेस्ट 1 जे सेक्शनल टेस्ट आहेत ते कसे असतात, पेपर 1चे टॉपिक्स आहेत. सो आता आपण काय जे डिटेलमध्ये नाही, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपण आपल्या ग्रुपवर पण शेअर केलं आहे. हे कसे असणार आहे, तर हे 120 मार्काची टेस्ट असणार आहे. आणि पहिली टेस्ट कधी होणार आहे, 21 जूनला होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट कशी आहे, तर एक संडे सोडून नेक्स्ट संडेला, म्हणजे 14 दिवसानंतर असणार आहे 5 जुलैला. असंच आपण काय करणार, अल्टरनेट संडे हे टेस्ट घेणार आहे आणि एव्हरी 15 डेज किंवा 14 डेजला टेस्ट होत राहणार आहे. अशा आपण 8 टेस्ट कंप्लीट करणार आहेत. तर 8 टेस्ट कंप्लीट करत आपण 27 सप्टेंबरला आपली लास्ट टेस्ट होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हा जरा टाइम ड्युरेशन जरा जास्तच होत आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये टेस्ट तुमची एकदम फायनल टेस्ट चालू होणार, तेव्हा मग फुल लेंथ टेस्ट कधी देणार. तर कसं आहे, मला लास्ट इयरचा एक्सपिरियन्स आहे. मुलांना कसं आहे की आपली MPSCचा जे एक्झामचा ड्युरेशन तो खूप मोठा आहे, 1 महिन्याचा आहे. मग तुम्हाला तुमची इच्छा असते की एखादी कॉम्प्रिहेन्शन टेस्ट किंवा सिम्युलेशन टेस्ट त्या एक्झामच्या ड्युरेशनमध्ये द्यावी, त्याच्याकडून तुम्ही म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस वगैरे चांगल्यापैकी करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही जे कॉम्प्रिहेन्शन टेस्ट आपल्या किंवा सिम्युलेशन टेस्ट आहेत त्या 4च्या 4 तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये देऊ शकता, किंवा आय विल मेक ऑप्शन किंवा एक
एक एक्सेप्शन करूया आपण की हे 27 सप्टेंबर टेस्ट जे आहे ते आपण थोडी आधी घेऊन इथे 27 सप्टेंबरला आपण तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट किंवा एखादी सिम्युलेशन टेस्ट घेऊ शकता. इट इज कम्प्लिटली अप टू यू. इथे फ्लेक्झिबल आहे मी. ते तुमचे सजेशन जसे येतील त्या हिशोबाने आपण इथे चेंजेस करू शकतो. तर 8 सेक्शनल आणि 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत. हा कंप्लीट आपला प्रोग्राम आहे. याच्या काही आणखी दुसरे डिटेल्स पाहिजे तुम्ही डायरेक्टली माझ्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्टेप अप अकॅडमीच्या गांजे चौकातल्या ऑफिसला येऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बाकी कसलाही डाऊट असेल जस्ट बी कॉन्फिडेंट. माझ्याकडे या. सिली डाऊट असेल बिंदास या माझ्याकडे, मला विचारा. अँथ्रोपॉलॉजीबद्दल कम्प्लिटली ब्लँक असाल तरी माझ्याकडे या. आय अश्युअर यू की तुम्ही एकदम बेसिक्सला असेल तिथून मी ॲडव्हान्सपर्यंत देतो आणि तुमचा स्कोअर 270+ आरामात जाऊ शकतो. आणि जर तुमचे मी 270+ का म्हणतो का तर त्याच्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे त्या हिशोबावर डिपेंड होतं. जर UPSC सारखी जर मार्किंग झाली तर 300 मार्क येणं सुद्धा सोपं आहे. ठीक आहे. तर काही डाऊट असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि आपलं ओरिएंटेशन सेशन 9 जूनला आहे तर आपण तिथे भेटूयात. चालेल. चला थँक्यू.